नमस्कार मंडळी, सुप्रभात सर्वांना. कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला बीटचं प्रोडक्शन दाखवणार आहे, प्रोसेस दाखवणार आहे. तर सर्वात आधी मी तुम्हाला आधीच्या व्लॉगमध्ये पिलिंग मशीन दाखवलं, त्याचं ओपनिंग दाखवलं. तर आज त्या मशीनचं वर्क पण दाखवणार आहे. तर बीट वगैरे आणून ठेवलं होतं. मग बीटच्या मशीनची पूजा वगैरे झाल्यानंतर लगेच सगळे कामाला लागले. मग त्या बीटच्या मशीनमध्ये एकदम व्यवस्थित त्याचं साल वगैरे निघत होतं पिलिंग मशीनमध्ये. त्यामुळे आमचा भरपूर वेळ पण वाचला. जर पिलिंग मशीन नसतं तर मग आम्हाला साल काढत बसावं लागलं असतं आणि त्यात भरपूर वेळ गेला असता आणि पुढच्या पण कामाला उशीर झाला असता. त्यामुळे मग पण बीटची साईज मोठी असल्यामुळे ते स्लायसर मशीनमध्ये डायरेक्टली टाकू नव्हतं शकत. त्यामुळे मग त्याच्या आधी 4 पीसमध्ये कन्वर्ट करून घेतले, कापून घेतले. मग ते स्लायसर मशीनमध्ये टाकायला पण इझी जाईल. स्लायसर मशीनमध्ये त्याची एकदम इक्वल साईजची स्लाईस बनत होती. मग ते स्लाईस आम्ही टोमॅटो मशीनचं यूज करून त्याचे क्यूब बनवले. क्यूब किंवा स्लाईस दोन्ही पण चालणार होतं. मग आता हे क्यूब वगैरे फर्मेंटेशनला जातील आणि त्यानंतर सोलर ड्रायरमध्ये ट्रान्सफर करू. तर ती पण प्रोसेस मी तुम्हाला दाखवेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर